नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण सोयाबीन पेरणी मागं 24 घंट्यामध्ये काही शेतकऱ्यांनी 48 तासामध्ये जे प्री एमर्जंट औषधं तणनाशक होते त्याची आपण लागलीच फवारणी केली। ते कुठले होते तर FMC कंपनीचं अथॉरिटी नेक्स्ट होतं, त्यानंतर स्ट्रॉंग आर्म होतं, त्यानंतर दबोच होतं, त्यानंतर सुमोटुमो कंपनीचं सुमी मॅक्स होतं। त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये राऊंडअप, ग्रामोक्झोन, मिरा 71 असे ते औषधं मिक्स करून त्या पेरणी मागं फवारणी केली। त्याचा उद्देश एकच होता शेतकऱ्यांचा फवारणी करण्याचा की जे तण येणारे आहेत, जे आपण पेरणी केलेली आहे त्यानंतर जे तण उगवतात ते उगू नये आणि जे वरती तण आलेले आहेत ते राऊंडअपनी, ग्रामोक्झोननी ते मारावे, याच्यासाठी आपण ती फवारणी केली। परंतु ते सगळं झाल्यानंतर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ती फवारणी केली नाही आणि ते शेतकरी त्याच्यावरती उगून आल्यानंतर उगुनी पश्चातचं तणनाशक जसं इमिजा थायपर, टर्का सुपर, काही शेतकरी आपलं दुसरं मारतात, ओडीसी मारतात, परशूट मारतात, त्याच्यामध्ये कीटकनाशक टाकून फवारणी करतात। परंतु हे सर्व करत असताना आपण ज्या ट्रॅक्टरनी, ज्या पंपानी हे पेरणी मागचं औषध फवारलेलं आहे तणनाशक प्री इमर्जंट, म्हणजे पेरणी झाल्यानंतर लगेच हे जे औषध मारलेलं आहे याचं जे पंप आहे ते आपण जे दुसरी फवारणी करताना हे स्वच्छ पाण्यानं धुवत नाही। पाण्यानं न धुता हे सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला आज त्याचं एक सांगणार आहे, कारण की हे जे आपण पाणी, निरमा, शॅम्पू वगैरे टाकतो हे टाकू नका, यानं धुवू नका। सगळ्यात महत्त्वाचं चुना घ्या। जे चुना जे 2-4 पाकिट 1 रुपयाला 1 मिळतं, एखादा पान ठेल्यावरती एखाद्या दुकानामध्ये 4-5 पॅकेटाचं पाणी करा 1-2 लिटर, ते त्या पंपामध्ये पूर्ण टाका आणि तो पंप अर्धा जवळपास भरा, पूर्ण स्वच्छ हाताने साफ करा। त्या नळीतून हे चुन्याचं पाणी पूर्ण काढा बाहेर। हे एकदा दोनदा केल्यानंतर मग ते आपण जे आपल्याला तणनाशक मारायचे आहेत, जे औषधी कीटकनाशक मारायचे ते मारा। नाहीतर काय होईल, हे जे तुम्ही जे प्री एमर्जंट मारलेलं आहे हे औषधं टाकतात त्याच्यात नंतर लगेच आपले जे आगाईत असतं, जे सोयाबीन असेल, तूर असेल, ते लगेच त्याच्यावरती पानं करपल्या जातात आणि ते लगेच उलटं पडायला सुरू होतं। तर ते होऊ नये याच्यासाठी ह्या गोष्टीचा पूर्ण विचार करूनच आपण दुसरी जे औषध आहे ते वापरा। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आपले जे पंप आहेत, ट्रॅक्टरची टाकी आहे, हे सगळं या चुन्याच्या पाण्याने स्वच्छ धुवून काढा, पूर्ण त्या नळीतून पाणी काढा, त्यानंतरच ते दुसरं जे औषध आहे ते फवारा। या साऱ्या गोष्टीचा आता खूप विपरीत परिणाम आपल्या शेतावरती होतोय आणि सगळेच लोक मग त्या दुकानदाराकडे किंवा मग अशांना म्हणतात की आमचं असं जळालं, आमचा असा प्रॉब्लेम झाला। पण खरी गोष्ट ही आहे शेतकरी मित्रांनो की जे आपण प्री एमर्जंट मारलेलं आहे पेरणी पश्चात, पेरणी अगोदर म्हणजे पेरणी झाल्या आणि नंतर हे आपण पेरणी उगवल्यानंतर जे मारतो त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम आपल्याला सुरू होतात। तर तसं कुठलाही न करता तो पंप, ट्रॅक्टरची टाकी, जे काही इतंबूत साहित्य आहे आपल्या फवारणीचं ते स्वच्छ धुवूनच घ्या। म्हणजे याच्यानंतर हे आपल्याला ह्या अडचणींना तोंड द्यायचं काम राहणार नाही। शेतकरी मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा। धन्यवाद शेतकरी।